हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण महाराष्ट्राची 50 वर्ष जुनी रेसिपी काकडीच्या कोरड्याची रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी आपण एक काकडी घेतलेली आहे, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा खीस काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पिळून आपण त्याचा रस बाजूला काढणार आहे. एका पॅनमध्ये घेतला आहे तेल, त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं आणि मोहरी. जिरं आणि मोहरी छान तडतडला गेली की त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं हिंग. सोबतच टाकणार आहे आपण हिरवी मिरचीची काप. तर तुम्ही तिखट आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे. सोबत टाकणार आहे आपण कढीपत्ता. त्याला छान शिजवून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आणि कढीपत्ता छान शिजला गेली तर त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं हळद आणि धनापूड. बघा, आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकणार आहे आता आपण काकडीचा खीस जो आपण खिसून घेतला होता. तर तुम्ही इथे जाडा काकडीचा खीस पण घेऊ शकता. मी बारीक खिसून घेतलेली आहे. बघा, याला छान मिक्स करायचं आहे, आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला टाकणार आहे आपण थोडंसं बेसन. बघा, आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसन छान शिजवून घ्यायचं आहे. बेसनाचा कच्चा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, आता यामध्ये टाकणार आहे आपण काकडीचा रस, जे तुम्ही स्किप पण करू शकता. बघा, मी टाकलेला आहे. आता याला मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आणि मस्त त्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा, झाकण ठेवून याला छान वाफ देणार आहे आपण मस्तपैकी. बघा, आता यामध्ये टाकणार आहे आपण तीळ आणि चटपटा होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मस्तपैकी आपला काकडीचा कोरडा तयार झालेला आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण मस्तपैकी कोथिंबीर. बघा, किती छान असं आपलं काकडीचं कोरडं तयार झालेलं आहे. बघा, चटपटा असा आपला काकडीचं कोरडं रेडी आहे. तुम्ही याला भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण सर्व करू शकता. साईड डिश म्हणून पण खाऊ शकता. तोंडी लावायसाठी बघा, मी मस्तपैकी भाकर, भाजी आणि काकडीचं कोरडं सर्व केलेलं आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच जुन्या नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत.